श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर। आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे गुलगुले दाखवणार आहे। चला तर मग बघूया साहित्य। हे बघा, हे गव्हाचं पीठ आहे। हे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढे आपण घ्यायचे। मी हे 3 पेले घेतलेले आहे। हे 3 पेले घेतले। आता त्याच्यामध्ये थोडंसं हे आहे, तांदळाचं पीठ आहे। 3-4 चमचे घालायचं। त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ आहे आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी गूळ 1 पेला आणि थोडंसं जास्त, म्हणजे आपल्या गोडीप्रमाणे आपण घ्यायचं। वेलची पूड, ही बघा, ही वेलची पूड घालायची 1 चमचा त्याच्यामध्ये। आणि तेल मी गरम करत ठेवलं, ते थोडंसं टाकायचं आहे जेव्हा आपण पीठ बनवणार तेव्हा। आणि पीठ हे ह्याच्यामध्ये बनवायचं आहे, दुधामध्ये। दूध 1 पेला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून ते मी दाखवणारच आहे। हे बघा, आता हे गव्हाचं पीठ मी घेते ह्याच्यामध्ये। हे सगळं गव्हाचं पीठ घेते। ह्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ आहे, 2-3 चमचे तर आहेच। हे बघा, सगळं घालते। आणि आता हे मी सगळं, आणि वेलची पावडर 1 चमचा नाही, थोडंसं कमीच घेते, बस एवढी। आता हे सगळं मिक्स करून ठेवते आणि थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं। थोडं टाकायचं, जास्त नाही बघा, एवढं। आता तेल पण मी गरम करत ठेवलेलं आहे ना, ते पण ह्याच्यामध्ये घालून घेते। 1 चमचा, 1 ते 2 चमचे घ्यायचे। गरम करत ठेवलंय मी आधी। हे बघा, 2 चमचे घेते। म्हणजे लावून असं ठेवून देते। आता हे गूळ घेते याच्यामध्ये, हे वाटग्यामध्ये, आणि हे पण गूळ घेते। आणि त्याच्यामध्ये आपण एकदा तापवलेलं आहे दूध, तुम्ही 1 पेला दूध घेते। आणि जर पाणी लागलं तर पाणी पण तुम्ही घेऊ शकता त्याच्यावर। 1 पेला दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गूळ हे करून घ्यायचं, विरघळून। आता हे बघा, हे दुधामध्ये मिक्स करून झालंय गूळ। आता हे मी गाळून घेते, म्हणजे बारीक वगैरे राहिलं तर ते याच्यामध्ये शिल्लक राहणारच, ते खाली असं कचरा मित्रा काय असेल तर। आता ह्याच्यामध्ये घेते, हे सगळं गाळून घेतलं। आता हे जाडे जाडे हे राहिले ते गाळून, मग कचरा वगैरे सगळा बाजूला राहिला। आता पिठामध्ये घालून आपण मिक्स करून घेऊया। आता हे थोडं थोडं घालून आपण मिक्स करून घ्यायचं। हे एकदम पातळ पातळ नाही करायचं, जाड म्हणजे जाड नाही ठेवायचं। जेवढं लागेल तेवढं आपण घालायचं आणि हे असं मिक्स करून घ्यायचं पीठ। हे बघा, हे आता तयार झालंय असं। हे किती वेळ गेला मला, म्हणजे 10 मिनिटं तर गेलीच अशी पूर्ण हे करायला। आणि आता 2-3 मिनिटासाठी आपण असं ठेवून देऊया। हे तयार झालंय ते। हे बघा, हे पूर्णपणे असं तयार झालंय। आता आपण तेल तापत ठेवूया तोपर्यंत। आणि हात वगैरे धुवून घेते। तेल मी तापत ठेवलंय, मगाशीच ठेवलेलं, पण मध्ये गॅस बंद केलेला, आता परत चालू केलाय गॅस। तेल तापल्यावरती आपण पीठ आता तयार झालेलंच आहे, ते आता सोडायचं आहे त्याच्यामध्ये। तेल आता तापलंय, मी थोडंसं टाकून बघितलं पीठ। आता मी हे थोडे थोडे घालून घेते। छोटे छोटे टाकायचे। गॅस मी फास्ट नाही ठेवला, स्लो ठेवला, कारण काय जास्त फास्ट बघा आतून पण ते शिजले पाहिजे ना चांगले। हे बघा, आता हे एका बाजूने भाजून झाले, म्हणजे तळ झाले। आता दुसऱ्या बाजूने मी बघते परत, म्हणजे जसं आपल्याला आकार पाहिजे तसं आपण टाकायचं त्याच्यामध्ये। गॅस मी स्लो ठेवलाय, कारण ते चांगले असे म्हणजे आतून पण भाजले पाहिजे ना, म्हणून। आता फास्ट केला मी, पहिला घालते वेळी बारीकच ठेवलेला। ते सोनेरी म्हणजे चांगले असे थोडे लालच झाले पाहिजे असे। आता भाजले, आता मी सगळे काढून घेते। गॅस मी बारीक केलाय, थोडे जास्तच भाजले। अशा प्रकारे मी सगळे करून घेते। असे भाजायचे, थोडे लालच झाले, थोडे कमी भाजले पाहिजे। काढता काढता ते भाजले माझे लवकर।
आता दुसऱ्यांदा घालते मी, बघा असे घालायचे. आता हे गॅस बारीकच ठेवला आहे अजून मी. हे बघा असे भाजून झाले, असे काढायचे. आता बाकीचे मी सगळे असे करून घेते. हे बघा हे अशा प्रकारे करून घेते मी सगळे. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एका ताईने मला कमेंट केलेली तब्येतीला जपा म्हणून, ज्यावेळी मी व्हिडिओ टाकलेला मला किडनी स्टोन झाले, माझ्या किडनीला पण सूज झाली आहे. त्यांचे पण खूप खूप धन्यवाद.